दुसरा इतिहास अध्याय 30। हिजकियाने सर्व इस्रायल व यहुदा यास आणि एफ्राईम व मनश्शे यासही पत्रे लिहून कळवले की तुम्ही यरुशलेमेत परमेश्वराच्या मंदिरी इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ वल्हांडण सण पाळावयास या। राजा, त्याचे सरदार आणि यरुशलेमेतील सर्व मंडळी यांनी विचार करून असे ठरविले होते की वल्हांडण सण दुसऱ्या महिन्यात पाळावा। त्यास तो त्या समयी पाळिता आला नाही, कारण थोड्याच याजकांनी आपणास पवित्र केले होते व लोकही यरुशलेमेत जमले नव्हते। ही गोष्ट राजास व सगळ्या जनसमुदायास पसंत पडली। लोकांनी इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ यरुशलेमेस येऊन वल्हांडण सण पाळावा असा डांगोरा बैरशेब्यापासून दानापर्यंत सर्व इस्रायलात पिटवावा असा त्यांनी ठराव केला। या प्रकारे एवढ्या मोठ्या समुदायाने हा सण शास्त्रात लिहिल्याप्रमाणे पाळिला नव्हता। मग राजा व त्याचे सरदार यांच्याकडून पत्रे घेऊन जासूद राजाज्ञेप्रमाणे सर्व यहुदा प्रांतात फिरले। ते लोकास सांगत गेले की इस्रायल लोक हो, अब्राहाम, इसहाक व इस्रायल यांचा देव जो परमेश्वर त्याच्याकडे वळा, म्हणजे अश्शूरी राजाच्या हातून वाचून जे लोक अवशिष्ट राहिले आहेत त्यांच्याकडे तो वळेल। तुम्ही आपल्या वाडवडिलांप्रमाणे व आपल्या भाऊबंधांप्रमाणे होऊ नका। त्यांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा अपराध केल्यामुळे त्यांनी त्यांची दुर्दशा केली हे तुम्हास दिसतच आहे। तुम्ही आपल्या पूर्वजांप्रमाणे ताठमानेचे होऊ नका, तर परमेश्वरापाशी आणभाग करून जे पवित्र स्थान त्याने कायमचे पवित्र केले आहे त्याजवळ या आणि तुमचा देव परमेश्वर याची उपासना करून त्याच्या भडकलेल्या कोपाचे निवारण करा। तुम्ही आता परमेश्वराकडे वळला तर ज्यांनी तुमचे भाऊबंध व तुमची मुले पाडाव करून नेली आहेत ते त्याचवर दया करीतील व ती या देशी परत येतील, कारण तुमचा देव परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे आणि तुम्ही त्याच्याकडे वळला तर तो आपले मुख तुमच्याकडून फिरविणार नाही। या प्रकारे एफ्राईम व मनश्शे या प्रांतातील नगरानगरातून फिरत जासूद जबुलूनापर्यंत गेले, पण लोकांनी त्यांची टर उडवून फटफजीती केली। तरी आशेर, मनश्शे व जबुलून यातले काही लोक नम्र होऊन यरुशलेमेस आले आणि यहुदाला देवाचा असा वरदहस्त प्राप्त झाला की राजाने व सरदारांनी परमेश्वराच्या वचनानुसार जी आज्ञा केली ती पाळण्यास ते एकचित्ताने तत्पर झाले। दुसऱ्या महिन्यात बेखमीर भाकरीचा सण पाळण्यास पुष्कळ लोकांचा मोठा समुदाय यरुशलेमेत जमा झाला। त्यांनी उठून यरुशलेमेतील सर्व वेद्या व धूप जाळण्याच्या सर्व वेद्या काढून किद्रोन नाल्यात फेकून दिल्या। त्यांनी दुसऱ्या महिन्याच्या चतुर्दशीस वल्हांडण पशु मारिले। तेव्हा याजक व लेवी लज्जित झाले व त्यांनी आपणास पवित्र करून होमबली परमेश्वराच्या मंदिरी आणले। देवाचा माणूस मोशे याच्या नियमशास्त्रानुसार आपल्या क्रमाप्रमाणे ते आपल्या ठिकाणी उभे राहिले। त्यांनी लेव्यांच्या हातून रक्त घेऊन शिंपडिले। ज्यांनी आपणास पवित्र केले नव्हते असे पुष्कळ लोक त्या मंडळीत होते, म्हणून सर्व अशुद्ध लोकांप्रित्यर्थ वल्हांडणांचे यज्ञपशु अर्पून परमेश्वराकरिता पवित्र करण्याचे काम लेव्यास सांगितले। बहुत लोकांनी म्हणजे एफ्राईम, मनश्शे, इस्साखार व जबुलून यातल्या पुष्कळांनी आपणास शुद्ध केले नव्हते। ते वल्हांडणाच्या पशुचे मांस शास्त्रलेखाविरुद्ध खात होते, कारण हिजकियाने त्यांच्या प्रित्यर्थ प्रार्थना केली की जे कोणी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर
याच्या चरणी लागले आहेत, ते पवित्र स्थानाच्या विधीप्रमाणे शुद्ध नसले तरी त्या सर्वांच्या पापाची तो दयाळू परमेश्वर क्षमा करो. हिजकियाची ही प्रार्थना ऐकून परमेश्वराने लोकास क्षमा केली. जे इस्रायल लोक यरुशलेमेत हजर होते त्यांनी 7 दिवसपर्यंत बेखमीर भाकरीचा सण मोठ्या आनंदाने पाळला आणि प्रतिदिनी लेवी व याजक परमेश्वराप्रित्यर्थ महानादाची वाद्ये वाजवून परमेश्वराची स्तुती करीत होते. जे लेवी परमेश्वराच्या सेवेत प्रवीण होते त्या सर्वांस हिजकियाने आश्वासन दिले. या प्रकारे शांतर्पणे करीत व आपल्या वाडवडिलांचा देव परमेश्वर याचा धन्यवाद करीत त्या पर्वाचे 7 दिवस ते उत्सव करीत राहिले. मग सर्व मंडळीने असा विचार केला की आणखी 7 दिवस उत्सव करावा आणि याप्रमाणे त्यांनी आणखी 7 दिवस आनंदाने पाळले. यहुदाचा राजा हिजकिया याने अर्पणासाठी मंडळीस 1000 गोऱ्हे आणि 7000 मेंढरे दिली आणि सरदारांनी मंडळीस 1000 गोऱ्हे व 10,000 मेंढरे दिली. त्या समयी पुष्कळ याजकांनी आपणास पवित्र केले. तेव्हा याजक व लेवी यासह यहुदाची सारी मंडळी आणि इस्रायलातून आलेले लोक व इस्रायलातून आलेले व यहुदात राहणारे परदेशीय या सर्वांनी उत्सव केला. यरुशलेमेत फार आनंद झाला. इस्रायलाचा राजा दावीद पुत्र शलोमोन याच्या वेळेपासून असा उत्सव यरुशलेमेत कधी झाला नव्हता. मग लेवीय याजकांनी उभे राहून लोकास आशीर्वाद दिले. त्यांची वाणी देवाने ऐकली आणि त्यांची प्रार्थना देवाच्या पवित्र निवासापर्यंत स्वर्गापर्यंत जाऊन पोहोचली.